सर्वसामान्य माणसाचं सरकार, सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आम्ही गेले 3.5 वर्ष काम करतोय। मी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्ष, आता देवेंद्रजींचं 1 वर्ष, असे 3.5 वर्ष हे सर्वसामान्यांचं सरकार म्हणून अनेक योजना आम्ही केल्या। नुकतेच दावोसला मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी 30 लाख कोटीचे करार केले। हे देखील एक मोठी अचीवमेंट राज्यासाठी आहे। 40-50 लाख लोकांना रोजगार मिळेल आणि राज्य या ठिकाणी प्रगतीपथावर नेण्याचं काम या माध्यमातून होतंय। आणि खऱ्या अर्थाने आताच ताईंनी लाडक्या बहिणींच्या बाबतीमध्ये या ठिकाणी विषय मांडला। मला आठवत आहे, मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देवेंद्रजी, मी, अजितदादा आम्ही ठरवलं की लाडकी बहीण योजना सुरू करायची, परंतु खर्च 45,000 कोटीच्या पेक्षा जास्त होता व शेवटी धाडस करण्याची आवश्यकता होती आणि ते आम्ही केलं। आणि अजितदादांनी देखील त्या एवढा मोठा जो काही भार होता, आर्थिक घडी विस्कटणार नाही याची काळजी घेतली आणि ती योजना आम्ही यशस्वी केली, सुरूही केली आणि ती योजना आज सुरू आहे। याचा आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे। लाडक्या बहिणींनी देखील आम्हाला, आमच्या सरकारला, महायुती सरकारला आशीर्वाद दिले आणि ती योजना देखील काही लोक आज पत्रकार परिषदेमध्ये सांगत होते पैसे 3,000 रुपये द्या, अमकं करा। त्याच लोकांनी त्या योजनेमध्ये खोडा घातला होता। काही लोक कोर्टात गेले होते, त्या योजनेला विरोध केला होता, काय काय नको नको ते आरोप केले होते। त्यांना वाटलं होतं की फक्त आम्ही निवडणुकीची घोषणा करतोय, ती अंमलात आणणार नाही, परंतु आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे नाही, जे बोलतो ते करून दाखवणारे आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही केलं। आणि मी हेही सांगतो, जे जे आम्ही निवडणुकीच्या वेळेस ज्या ज्या घोषणा आम्ही केलेल्या आहेत त्या सर्व घोषणा योग्य वेळेत पूर्ण करणार, हा विश्वास देखील या ठिकाणी मी आपल्याला देतो। कारण काही लोक म्हणाले, आता या चहापानावर तर नेहमीप्रमाणे त्यांनी बहिष्कार घातलेलाच आहे। खरं म्हणजे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे। यामध्ये चहापान म्हणजे काय, हे काय फक्त सत्ताधाऱ्यांचं अधिवेशन नाही आहे, हे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी सगळे रथाची 2 चाकं आहेत। परंतु हम नहीं सुधरेंगे वाली बात जी आहे, हम नहीं सुधरेंगे असं जे काय त्यांनी सिद्ध करून दाखवलंय। कम्युनिकेशन गॅप म्हणून कोणीतरी म्हटलं की येत आहेत, म्हणजे त्यांनी बहिष्कार चहापानावर घातला, पण त्यांच्या बैठकीवर त्यांच्या सहकार्याने बहिष्कार घातला। अरे 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 येत आहेत, पण ते काय कोणी आलं नाही आणि कम्युनिकेशन गॅप म्हणाले। खरं म्हणजे कम्युनिकेशन गॅप म्हणायला कम्युनिकेशन असावं लागतं। ते कम्युनिकेशन तुम्हाला माहित आहे कशा पद्धतीचं आहे आणि म्हणून मला वाटतं हा राज्यसभेचा इफेक्ट असेल। एक अनार 100 बीमार, काय म्हणतो त्याला, एक बीमार एक अनार 100 बीमार। आणि त्यामुळे एक म्हणतो आम्ही देणार, एक म्हणतो आम्ही देणार नाही, तिसरा म्हणतो आम्ही काय करणार। असे अनेक आता आपल्याला खूप पुढे पाहायला मिळेल आणि मी त्याच्यात जात नाहीये। काही लोक म्हणाले की काळी ब्लॅक टी प्यायची, काळी चहा, काळी कॉफी प्यायची, यापेक्षा काळे धंदे बाहेर काढू। मी आपल्याला एवढंच सांगतो की जे काय पूर्वीचं सरकार होतं आणि त्यांनी जे काही काम केलं या महाराष्ट्रातल्या जनतेसमोर आहे। म्हणजे राज्यातल्या जनतेने विकासाला स्वीकारलंय आणि विकास विरोधी लोकांना नाकारलेला आहे। आणि त्यामुळे काळे धंदे कोणाचे होते ते मी काय आज काय बोलत नाही,
मी योग्य वेळेला बोलेन, परंतु जनतेने त्यांना नाकारलं आणि महायुतीला स्वीकारलं ही वस्तुस्थिती आहे. आणि जेव्हा समोरून सभागृहामध्ये बोलतील तेव्हा नक्कीच त्याचं उत्तर आम्ही देऊ.